तो रागारागात बोलून घराबाहेर निघून जातो आणि ती मात्र रडत रडत खालीच बसते. तो बरोबर बोलला असला तरी त्याचा टोन आणि शब्द चुकीचे होते. तिला जे होप्स वाटत होते ते सगळे होप्स काच तुटल्यासारखे बिखरून गेले होते. उर्वी, आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळं तुझ्यात आणि जिजूमध्ये भांडण झालं. आम्ही इथे यायला नको होतं. रश्मी उर्वीचे डोळे पुसत म्हणाली. नाही रश्मी, तुझी चूक नाहीये यात. चल सोड. काम करूया. आपण तिघं माझ्या घरी जाऊया. उर्वी वातावरण बदलण्यासाठी म्हणते. तुझ्या घरी? उरू, नको यार, जिजूंना आवडणार नाही. रश्मी तिला समजावत होती. डोंट वरी, आमचं असंही नवरा बायको टाईप काही नातं नाही, सो त्याला काही वाटणार नाही. चला जाऊ. म्हणत ती फास्टमध्ये तिची बॅग भरून आणते आणि निघते वेळेस फ्रीजला एक चीट लावून निघते. तो संध्याकाळी घरी येतो तर घराला लॉक असतं. त्याला वाटतं बाहेर गेली असेल, फ्रेंड्स आले आहेत तर. घरात येतो, फ्रेश होऊन आधी हॉलमध्ये येतो. खूप कमी दिवसात तिच्या आजूबाजूला असण्याची त्याला जणू सवयच झाली होती. घरात आधीही एकटाच राहायचा, पण आज त्याला फारच खाली खाली वाटत होतं. चल करण, छान जेवण बनवू, म्हणजे ती आल्यास मिळून खाता येईल. म्हणून तो किचनकडे वळतो. किचनची लाईट ऑन केल्यास सगळ्यात आधी त्याला फ्रीजवरची चिठ्ठी दिसते. तो पटकन जाऊन ती चिठ्ठी हातात घेतो आणि वाचायला चालू करतो. हॅलो, हाय सर, सॉरी, तुम्हाला माझ्यामुळं खूप त्रास होतोय याची कल्पना मला नव्हती. मला वाटलं की आपण सोबत राहून एकमेकांची सोबत एन्जॉय करू, पण तुम्हाला माझ्यामुळं किती घुसमट होतंय, किती कॉम्प्रोमाइज करावं लागतंय आजच कळलं. तसंही मी सगळ्या गोष्टीत स्लो आहेच, इनफॅक्ट ढच आहे. मला माफ करा. मला वाटलं होतं आपलं लग्न 1 वर्षासाठी जरी असलं तरी पण आपण आयुष्यभर सोबत राहू. माझ्यामुळंच तुमचं सगळं डिस्टर्ब झालं, त्यासाठी खूप सॉरी. मी तुमचं घर सोडून माझ्या घरी परत जातेय. तुम्हाला माझी खूप काळजी आहे. ऐकून छान वाटलं. टेक केअर सर. हां सर, शॉवरमधून आल्यास प्लीज तुमचे केस आधी ड्राय करत जा, मग स्वयंपाक करायला जा. ओले केस राहिल्यामुळं तुम्हाला सर्दी लवकर होते. आणि रोज रोज केस धुवून आंघोळ नका करत जाऊ. बाय सर. तुमचीच उर्वी. तुमचीच कट केलं होतं तिनं. लेटर वाचून त्याला खूप वाईट वाटलं. तो त्या दिवशी न जेवताच झोपी जातो. इकडे उर्वी पण काही न खाता पिता शांत बसलेली असते. रश्मी आणि रोहन ठरवतात की तिचा थोडा मूड चेंज करूया आणि ते पेंटिंगचं सगळं सामान वरती टेरेसवर अरेंज करतात आणि तिला तिथे घेऊन जातात. ती मन लावून अतिशय सुंदर पेंटिंग काढते. त्यात मुलगी रडतीये आणि मुलगा पाठमोरा थांबला आहे अशी. त्या पेंटिंगमधून पण तिचं दुःख त्यांना समजत होतं. तुला माहितीये रश्मी, आमची काहीच बरोबरी नाहीये. म्हणजे बघ, ते इतके हुशार आहेत की त्यांचं टीचिंग पॅटर्न, त्यांचं रिसर्च सगळ्यात बेस्ट आहेत ते. आणि मी अशी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे, पण फ्युचरचं काहीच थांगपत्ता नाही. मला कळत नाही की मी काय करू, असं की मला स्वतःवर गर्व वाटेल. आश्रमाचंच मीच पाहते. लोड येऊ नये म्हणून 2 जण ठेवलेत. मला कशातच इंटरेस्ट वाटत नाहीये ग. काय करू मला कळत नाहीये. ती रडू लागली. इतका वेळ शांतपणे पेंटिंग पाहणारा रोहन तिला म्हणाला. उरू, तू पेंटिंगमध्ये करिअर कर. एकदा बघ तुझं पेंटिंग, पेन्सिल आर्ट असो या वॉटर आर्ट या कलर आर्ट, तू सगळं बेस्ट करतेस, तेही क्लास न लावता. आपण तुझं इथल्याच कुठल्या तरी कॉलेजला बेसिकचं 6 मंथचा क्लास लावू. तो एवढं बोलून उर्वी आणि रश्मीकडे पाहू लागला. मिस्टर पटेलही बोललेले होते की तू पेंटिंग का ट्राय करत नाहीस, तुला छान जमेल, उर्वी त्यांना सांगते. मग झालं तर पेंटिंग कोर्स फिक्स करून टाकू, रश्मी तिला जवळ घेत विचारते. इकडे तो त्याच्या एका मित्राला फोन लावतो. हॅलो विराट, करण हियर. हाय करण. धन्य भाग आमचे की पडाकू छोकरा हमें फोन कर रहा है. सब ठीक है ना भाई. विराट करणचा कॉलेजचा मित्र होता आणि त्याच्याच कॉलेजमध्ये जॉब पण करत होता. ॲक्च्युली एका स्टुडंटला तुला पेंटिंगमध्ये करिअर करण्यासाठी हेल्प करायची आहे. ती अतिशय ब्रिलियंट पेंटिंग करते. तुला व्हॉट्सॲपला काही पिक पाठवले आहेत, पाहून घे आणि ठरवून सांग तिला गाईड करणार का ते. करण.
ओके पाहतो. बाय द वे कोण आहे मुलगी? विराटला नवल वाटतं की हा एका मुलीची शिफारस करतोय, म्हणजे मुलगी नक्कीच स्पेशल असणार. ॲक्च्युली वाईफ आहे माझी. ओ, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवाली ना? विराट विचारतो. तुला कसं माहिती? करण त्याला विचारतो. तुझं आणि नितीनचं बोलणं ऐकलं होतं एकदा, म्हणून माहिती, तो स्पष्टपणे सांगतो. बरं, करण बघतो मी, करतो काहीतरी म्हणत तो फोन ठेवतो. दुसऱ्या दिवशी करणच्या कॉलेजलाच उर्वी आर्ट पेंटिंग कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी जाते. तिला ॲडमिशन प्रोसेससाठी विराटकडे पाठवलं जातं. मे आय कम इन सर? ती बाहेरूनच विचारते. तो पेंटिंग करता करता तिच्याकडे पाहतो आणि तिला पाहिल्यानंतर त्याच्या तोंडामधला ब्रश आपोआप खाली पडतो. बेबी पिंक कलर क्रॉप टॉप आणि त्यावर व्हाईट जीन्स, केस खांद्यापर्यंत खुले सोडलेले, एका हातात डायरी आणि एका हातात बॅग. इतकी गोड दिसत असते की विराट तिथेच तिच्यावर फ्लॅट होतो. एक्सक्यूज मी सर? तिच्या आवाजानं त्याची नयनसुख घेण्याची तंद्री तुटते. येस, प्लीज कम इन. विराट. सर, मी उर्वी शर्मा. मी आज 6 मंथच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आले आहे. उर्वी. ओके. आधी कुठे शिकलात पेंटिंग? विराट. नाही सर. उर्वी. पेंटिंग का शिकायची आहे? करिअर की आवड? सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मला पेंटिंग शिकायचं आहे. मी पेंटिंग न शिकता पेन्सिल, सिम्पल कलर्स आणि वॉटर कलर पेंटिंग करते. हवं तर पाहून घ्या सर, म्हणत ती त्याच्यासमोर तिची डायरी ठेवते आणि तो डायरी पाहतो आणि थक्क होतो. अप्रतिम पेंटिंग काढल्या होत्या. ॲडमिशन कन्फर्म. मिस शर्मा, खूप स्ट्रगल करावं लागलं असेल यात. विराट. चालेल सर, पण मला पेंटिंगचं सगळं सिस्टमॅटिकली शिकायचं आहे. उर्वी कॉन्फिडन्समध्ये बोलते आणि तिचं बोलणं ऐकून त्यालाही त्याचे दिवस आठवतात. असाच होता तोही. गाईज, ॲडमिशन भेटलं, ये ये म्हणत तिघे एकमेकांना मिठी मारतात. उर्वीला करण पाहतो आणि तिला आवाज देतो. उर्वी, तू इथे? ॲक्च्युली आर्ट चित्रकला कोर्ससाठी मी आज ॲडमिशन घेतलं. ओ, म्हणजे विराटनं माझं काम केलं, तेही इतक्या लवकर? गुड. मनातल्या मनात तो हसतो. कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत तिच्यासमोर हँडशेकसाठी हात पुढे करतो. तीही त्याच्या हातात हात देते आणि किती वेळ तो तिचा हात तसाच धरून थांबलेला असतो. करत दोघं, रश्मी आणि रोहन दोघं खोकतात आणि करण तिचा हात सोडतो. दोघांचं रुटीन चालू होतं. ती खुश असते नवीन आयुष्यासाठी. तो मात्र फक्त तिला मिस करत असतो. पण करण जास्तीत जास्त वेळ कॉलेजला राहू लागला, कारण घरी आल्यानंतर तिची कमी त्याला त्रास देत होती. म्हणून तो उशिरा घरी यायचा. आल्यानंतरही तिच्या रूममध्ये जाऊन कितीतरी वेळ बसायचा. लहानपणापासूनच एकटा राहणाऱ्या करणला कोणासोबत राहिल्यास कसं फील होतं हे कधीच माहीत नव्हतं आणि तिची साथ, तिची सोबत त्याला मनातून आवडून गेली होती. तो वरतून कितीही रागीट, खडूस दाखवत असला तरी आतून तो खूप विचारी आणि हळवा होता. उर्वी पण मन लावून तिचा कोर्स करत होती. ती लक्ष देऊन फुल डेडिकेशनने तिचं काम करत होती आणि शिकतही होती. तिचं काम, डेडिकेशन विराटला आवडत होतं. विराट पण तिला छोटे छोटे बारकावे शिकवत होता. अचानक आज तिला आजोबांच्या केअरटेकरचा कॉल आला आणि तिने तो रिसीव्ह केला. दादा, आजोबा ठीक आहेत ना? तिनं फोन रिसीव्ह करताच प्रश्न केला. आणि तो म्हणाला, बाईसाहेब, साहेबांना कॉल करतोय मी मगासपासून, पण ते काही फोन घेईनात. आजोबांची तब्येत मला बरी वाटत नाही. बाईसाहेब, तुम्ही येता का इकडे? मला वाटतंय आजोबांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. परमिशनसाठी ती विराटकडे गेली. सर, मला अर्जंट गावी जावं लागेल. उर्वी, काय झालंय? ऑल ओके? त्यांनी काळजीनं विचारलं. आजोबा असतात माझे गावी, त्यांची तब्येत ठीक नाही, मला जावं लागेल. उर्वी, ओके, जा तुम्ही. विराट. उर्वी. त्यांनी जाणाऱ्या उर्वीला परत आवाज दिला. येस सर. मी सोडू का तुम्हाला गावी? विराट. थँक्यू सो मच सर, पण मी जाईन, म्हणत उर्वी निघून गेली. स्वाभिमानी, आत्मनिर्भर. आय लाईक इट. दिवसेंदिवस तुझा निरागसपणा आणि डेडिकेशन बघून प्रेमात पडतोय, विराट स्वतःशीच बडबडत करत होता.
उर्वीने करणला कॉल केला, पण त्याचा फोन लागलाच नाही. ती गावी पोहोचली. आजोबांची तब्येत चांगलीच खराब दिसत होती. तिनं तिथल्या लोकांच्या मदतीनं हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं. शुगर वाढली होती खूप, म्हणून सतत चक्कर येत होती. शुगर कमी करायचं इंजेक्शन चालू केलं गेलं त्यांना. आजोबा थोडे स्टेबल झाल्यानंतर तिनं करणला परत फोन केला आणि यावेळेस त्याचा फोन लागला आणि तिनं त्याला सगळं सांगितलं. करण लागलीच गावाकडं निघाला, पण त्याच्या मनात खूप विचार चालू होते. आई बाबा गेल्यानंतर एक आजोबाच त्याच्यासाठी होते. आज त्याला भीती वाटत होती. मनात निगेटिव्ह विचार कंटिन्यू येत होते. त्यांना काही झालं तर नसेल ना, ते ओके असतील ना. तो आजोबांच्या विचारात गुंतला होता. तेव्हाच त्याच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली आणि मेसेज स्क्रीनवर दिसला. उर्वी, मिस्टर पटेल, डोंट वरी अबाउट आजोबा, ते स्टेबल आहेत. कम सून बट ड्राईव्ह केअरफुली. उर्वीचा मेसेज वाचून त्याचे निगेटिव्ह विचार क्षणात नाहीसे झाले आणि त्याला छान वाटलं की आजोबांसोबत त्यांची काळजी करणारं आणखी कोणीतरी आहे या जगात. तो पोहोचला आणि आजोबा आता स्टेबल होते पाहून त्याला बरं वाटलं. त्याला छान वाटत होतं की तिनं आजोबांसाठी एवढं सगळं केलं. थँक्यू उर्वी, तू आजोबांसाठी जे केलंस त्यासाठी खरंच थँक्यू, तो तिच्या जवळ जाऊन म्हणाला. थँक्यू म्हणू नका सर, ते माझे पण आजोबा आहेत आणि तुम्ही मला फॅमिली मानत नाहीत, पण मी तुम्हाला माझं सगळंच मानते, म्हणजे माझी फॅमिली मानते. आणि तसंही आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे आणि कॉन्ट्रॅक्टच्या वेळेस तुम्ही बोलला होतात की आजोबा आपल्यासाठी काय आहेत ते, सो डोंट नीड फॉर्मॅलिटी. उर्वी दुखावली गेली होती त्याच्या थँक्समुळे. तिच्या आवाजामधलं दुःख त्याला कळलं होतं. आजोबांना खाऊ घालणं, उठवून बसवणं सगळं दोघं मिळून करत होते आणि त्या दोघांना असं सोबत बघून आजोबा पण ठणठणीत झाले होते. आजोबा आणि तिचं फार जमायचं. ती त्यांना वेगवेगळे जोक्स ऐकवायची आणि त्यावर आजोबा खळखळून हसायचे. त्यातला एक जोक, मुलगी तिच्या फेसबुक अकाउंटवरून एक स्टेटस टाकते. हॅलो मित्रांनो, मी मावशी झाले. बंड्यानं त्याखाली कमेंट टाकलं, कोणत्या हॉस्पिटलला, पगार किती आहे. बँकेत बंड्यानं एका म्हाताऱ्याला धक्का दिला. म्हातारा तोल जाऊन पडता पडता वाचला. आजूबाजूचे लोक त्याच्या मदतीला धावून आले आणि त्यातल्या एकाने विचारलं, बाबा असा कसा तोल गेला तुमचा. त्यावर म्हातारा रागाने लाल झाला आणि म्हणाला, या बंड्याला म्हणालो की माझा जरा बॅलन्स चेक कर, तर यांनी मला धक्का दिला. अशा कसल्याही जोकवर दोघं टाळी देऊन हसत होते आणि त्यांचे जोक आणि हसणं बघून करण मात्र आतून मनातून खूप हसत होता. आजोबांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिलं होतं आणि दोघांनी आजोबांसाठी 2 दिवसासाठी सुट्टी घेतली होती. आजोबांना घरी शिफ्ट करण्यात आलं. घर छान होतं, जुनाच वाडा टाईप. गावी आजोबांसोबत थांबल्यामुळं त्यांना एकच बेडरूम शेअर करावी लागणार होती, कारण तिथल्या सगळ्यांना ते दोघं नवरा बायको आहेत ते माहीत होतं. त्यांच्यासोबत पहिल्यांदा बेड शेअर करायचं म्हणून तिला दडपण प्लस भीती वाटत होती. आजोबांना गोळ्या देऊन त्यांना व्यवस्थित झोपवून ती करणच्या बेडरूममध्ये आली. हृदयाचे ठोके वाढले होते. तिने हळूवार सगळीकडे पाहून घेतलं. सुटसुटीत रूम, जागी जागी जुने फोटो लावलेले होते. त्याचेही लहानपणापासूनचे फोटो होतेच. क्यूट होता तो लहानपणीपासूनच. ती काही न बोलता बेडच्या एका बाजूला जाऊन झोपते आणि तोही झोपतो. गुड नाईट, उर्वी म्हणाली. गुड नाईट म्हणत तोही झोपी गेला, पण दोघांना झोप लागत नव्हती. उशिरा कधीतरी झोपी जातात. दुसऱ्या दिवशी लवकर उठून तो नाश्ता चहा बनवतो. सगळे मिळून हसत खेळत नाश्ता करतात. आजोबा पण त्याला पहिल्यांदा किंचित का होईना हसलेले पाहत होते. हे सगळं उर्वीमुळे होतंय आणि उर्वीच त्याच्यापेक्षा लहान जरी असली तरी योग्य बायको आहे हे त्यांना आता चांगलंच समजलं होतं. एक दिवस असंच निघून गेला मस्ती मौजमध्ये. दुसऱ्या दिवशी आजोबांनी त्या दोघांना शेताकडे पाठवलं. करणच्या बाबांची खूप सारी शेती होती. आजोबा पण पायी जायला जमणार नाही, शेती खूप दूर आहे आणि उर्वी इतक्या दूर चालत जाऊ नाही शकणार, तिचे पाय दुखतील. करण उर्वीची काळजी वाटत होती. बरं,
बायकोची इतकी काळजी, चांगलं आहे, चांगलं आहे. हेच तर एकमेव असं नातं असतं ज्यात आपण एकमेकांना साथ देतो, काळजी घेतो आणि आयुष्यभर सोबत राहतो. छान वाटलं करण पाहून की तो तिची काळजी घेतोय. लहान आहे ती. तुम्ही दोघं सखाची बाईक घेऊन जावा शेताला. आजोबा दोघं बाईकनं शेताकडं निघतात. असं बाईकनं ते कधीच गेले नव्हते आणि ही पहिलीच वेळ होती की ते दोघं सोबत असं बाईकनं जाणार होते. उर्वी मनातून एक्सायटेड होती, बट बाहेरून तिने तसं दाखवलं नाही. त्यांनी बाईक स्टार्ट केली आणि तिला मागे बसण्यासाठी इशारा केला. तिनंही आजोबा येते मी म्हणत त्यांच्या मागे बसण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला बसता येईना. मग करणनं त्याचा हात पुढे केला, ज्याला पकडून ती बाईकवर चढली. जिथे जिथे रस्ता खराब होता तिथे तो अचानक स्पीड ब्रेकर दाबल्यामुळं ती त्याच्यावर जाऊन आदळत होती. तिच्या शरीराचा तो मऊशार स्पर्श त्याला पहिल्यांदाच झाला होता आणि त्या स्पर्शामुळं तो गडबडला. पहिला असा मुलीचा झालेला स्पर्श. त्याने अभ्यास सोडून कधीच कुठल्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नव्हतं. तिनं पडू नये म्हणून त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात त्यानं हातात घेतला आणि त्याच्या चेस्ट जवळ ठेवला आणि तिला म्हणाला, पडशील, असं घट्ट पकडून बस. ओके. त्याच्या या ॲक्शननं तिच्या मनात परत उम्मीद, आशा निर्माण झाली होती. तिच्या मनातल्या प्रेमाला पुन्हा पालवी फुटत होती. काही वेळातच ते दोघं शेतात पोहोचतात. 35 एकर बागायती काळीभोर जमीन होती त्याची. त्यात काही एकरमध्ये ऊस लावला होता, काहीमध्ये फळभाज्या, पालेभाज्या, काही जागी आंब्यांची झाडं लावली होती. कितीतरी महिन्यानंतर करण शेताकडे आला होता. शुद्ध हवा, हिरवगार शेत आणि शेतात त्यांचं फार्म हाऊस. खूपच छान आणि फ्रेश वाटत होतं दोघांना. फार्म हाऊस शेतातला निघालेला धान्य आणि देखरेख करणाऱ्या एका जोडप्याला राहण्यासाठी बांधलं होतं. किती छान वाटतंय ना इथं, एकदम रिलॅक्स. असं उर्वी हात लांब करून मोकळा श्वास घेत म्हणाली. मला लहानपणी आवडायचं इथं यायला, पण आई बाबा गेल्यानंतर मी कधीच इथे यायचो नाही. पण आता आजोबांना सगळीकडे लक्ष देणं जमत नाही, सो मग येतो अधूनमधून. मन शांत होतं माझं इथं आल्यावर. आज तो पहिल्यांदा तिच्याशी भरभरून बोलत होता. फिरून बघूया शेती, उर्वी म्हणाली. चल जाऊया, पण सांभाळून चल, पाय घसरेल तुझा. करण. उर्वी. दिवसभर इकडे तिकडे फिरत राहिले. गाजर, काकडी शेतामधली तोडून तिथेच धुवून खाल्ली. 4 वाजता ते आता घरी निघणारच होते की पाऊस चालू झाला आणि फार्म हाऊसवर जाईपर्यंत उर्वी आणि करण दोघेही खूप भिजले. आणखी जास्त भिजलो तर आजारी पडू म्हणून करण तिला आंब्याच्या झाडाखाली घेऊन गेला. तिथेही तिला पाऊस लागतच होता. ज्या दिशेने पाऊस होता त्या दिशेने करण तिच्या समोर थांबला. त्यामुळं तिला पाऊस लागणं बंद झालं होतं. थंडीनं उर्वी आता कुडकुडत होती. त्यात जोरात वीज कडाडली आणि घाबरून उर्वीने त्याला मिठी मारली. त्यांची पहिली मिठी. थंडगार वातावरणामध्ये त्याची उबदार मिठी त्याला बेचैन करत होती. मनात नको त्या भावना निर्माण करत होती. एका क्षणाला त्याला वाटलं की तिलाही आपण कडकडून मिठी मारावी, पण त्याचा संयम आडवा आला आणि त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला न बोलताही सांगितलं की मी आहे, तू घाबरू नको. करणने उर्वीकडं पाहिलं. ती पूर्ण भिजली होती. भिजल्यामुळं तिचे कपडे तिच्या अंगाला चिकटले होते आणि तिच्या शरीराची रेखीव ठेवण त्याच्या नजरेस पडत होती. त्यांनी स्वतःची नजर दुसरीकडे फिरवून घेतली. काही वेळानं पावसाची सर कमी झाली आणि दोघं फार्म हाऊसवर आले. रेखा काकू आणि मदन काका दोघं जण जे शेताची देखभाल करायचे या दोघांची वाट पाहत होते. अरे देवा, बाबा खूपच भिजले का हो तुम्ही, म्हणत काकूंनी करणच्या हातात टॉवेल दिला आणि त्यांनी तोच टॉवेल उर्वीच्या भोवती गुंडाळला. काकू, आधी उर्वीला कपडे द्या बदलण्यासाठी, नाहीतर ती आजारी पडेल. त्याला आपली किती काळजी आहे हे बघून उर्वीची थंडी कुठल्या कुठे पळून गेली. बाईसाहेब, माझ्याकडे ड्रेस नाही, साडी जमेल का तुम्हाला, काकूने तिला साडी दाखवत विचारलं. सगळं जमेल मला, द्या तुम्ही, म्हणत उर्वीनं काकूंकडून त्यांची साडी ब्लाऊज घेतलं.
काकू बाहेर निघून आल्या तसं उर्वीने भिजलेले कपडे चेंज करून काकूंची साडी घातली. गोड दिसत होती त्यात ती. इकडे करणने पण काकांचे ढगळे कपडे घातले होते. उर्वी आतच थांबून तिचे केस सुकवत होती आणि करण तिचं नीट आवरलं का पाहण्यासाठी तिच्या रूममध्ये निघून आला. तिला साडीत पाहून त्याला काहीतरी होत होतं, पण त्याला समजत नव्हतं नेमकं काय होतंय आपल्याला. साडीमधून दिसणारी तिची कंबर त्याला आव्हान देत होती, ये आणि मला स्पर्श करून दाखव. ओ गॉड, करण, हिच्या आजूबाजूला काही वेळ थांबलो ना तर काही खरं नाही. ही मुलगी मला वेडा बनवेल. स्वतःशीच मनातल्या मनात बडबड करून तो तिथून बाहेर आला. काही वेळाने उर्वी पण आली. काकूंनी दोघांना अद्रक, गवती चहा, विलायची घालून चहा घेतला. चहा घेतल्यानंतर दोघांना थोडं बरं वाटलं. पाऊस बराच थांबला होता आणि दोघं घरी जाण्यासाठी निघाले. बाईकवर बसून थोडं दूर आल्यानंतर मात्र करणने उर्वीचे दोन्ही हात स्वतःच्या पोटाशी घट्ट पकडून ठेवले. चिखल, पाऊस झालाय तर पकडून बस, त्यांनी एक्सप्लेनेशन केलं. घरी आल्यानंतर चेंज करून दोघांनी थोडंसं खाल्लं आणि झोपण्यासाठी रूममध्ये निघून गेले. उर्वीला राहून राहून आजचं त्यांचे मोमेंट्स आठवत होते आणि त्याला तिची मिठी, तिची कंबर आणि तिचं खळखळून हसणं. पावसात भिजल्यामुळे उर्वीला थंडी आणखीन जाणवू लागली होती. करणनं तिच्या अंगावर आणखीन एक ब्लँकेट टाकली, तरीही ती थरथरत होती. उर्वी, ॲक्च्युली ते म्हणजे मला म्हणायचं होतं. त्याला कसं बोलू कळत नव्हतं. शेवटी तो तिला म्हणालाच, उर्वी, इफ यू डोंट माइंड, तू मला हक करून. तो पुढे काही बोलायच्या आत ती त्याच्या बाजूला सरकली. त्यानं तिचं डोकं स्वतःच्या हातावर ठेवून घेतलं आणि ती पण त्याला लहान बाळ कसं बिलगतं तसं बिलगून झोपी गेली. तो मात्र रात्रभर जागाच होता. दुसऱ्या दिवशी उर्वीची तब्येत बरी झाल्यावर दोघं गावावरून निघाले. पुण्यात आल्यानंतर जेव्हा उर्वीचं घर जवळ आलं तेव्हा त्याची बेचैनी वाढू लागली आणि तो तिला म्हणाला, उर्वी, घरी परत ये आपल्या. त्याच्या अशा म्हणण्यानं ती खूप खुश होती. ती फक्त हो मध्ये मान हलवते. कधी येशील, तो पटकन विचारून गेला. त्याची गडबड बघून तिला हसूच आलं. उद्या कॉलेज झाल्यावर येईन, उर्वी म्हणाली. ओके बाय करत तो तिला घरासमोर ड्रॉप करून त्याच्या घरी निघून गेला. घरी आल्यानंतर तिनं सगळ्या डिटेल्स रश्मी आणि रोहनला दिल्या आणि ती दोघं तिच्यासाठी खूप खुश होते. तिघांनी एक ग्रुप हग केला. इकडे घरी आल्यावर त्याने आधी घरात सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या. नवीन ती जेव्हा राहायला आली होती तेव्हा बोलली होती की खूप बोरिंग आहे इथं सगळं सेटअप, आपण चेंज करू. तेव्हा किती ओरडला होता तो तिच्यावर. त्यानं ठरवलं की यावेळेस तिला हवं तसं बदल करून घेऊया घरात. तो सगळ्यात आधी पेन पेपर घेतो आणि तिला कुठल्या कुठल्या गोष्टी चेंज करून हव्या होत्या त्या आठवून लिस्ट बनवतो. फिश टँक स्मॉल, सोफा प्लेस, देवाचं मंदिर, तिच्या रूमचे पडदे, तिच्यासाठी छोटी अलमारी, अशी बरीच लिस्ट तो बनवतो आणि लगेच ऑनलाईन ऑर्डरही करतो. या सगळ्या गोष्टींमध्ये तो फ्रेश पण झाला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो घर क्लीन करतो, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवतो. नंतर तिची रूममध्ये येतो आणि धूळ साफ करतो, तिचं बेडशीट चेंज करतो. इकडे मॅडम पण बॅग पॅक करून तयार असतात. उर्वी, काय हे, इतक्या लवकर कुठे निघालीस? तू तर रात्री जाणार होतीस ना? रश्मी विचारते. हो अगं, रात्रीच जाणार होते, पण रूममध्ये धूळ असेल फार, सो क्लीन करावं लागेल म्हणून विचार केला दुपारी जावं, ती दुसरीकडे बघून बोलत होती. ओ आय सी, बट मला वाटतंय कोणाला तरी नवऱ्याला भेटायची घाई झालेली दिसते म्हणून एवढी गडबड चालू आहे, रश्मी तिला चिडवत होती. तसं काही नाहीये रे उर्वी. खूप प्रेम करतेस ना सरांवर? रश्मी तिला पाठीमागून मिठी मारत विचारते. आतापर्यंत आवडत होते, पण आता खरंच प्रेम करते आणि आता हे 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट असं काही ऐकावंही वाटत नाही मला. मला आयुष्यभरासाठी ते सोबत हवेत. उर्वी तिच्या मनातल्या भावना रश्मीला बोलून दाखवत होती. उर्वी, तुमच्यात खूप अंतर आहे, वयाचं, विचारांचं, शिक्षणाचं. कसं होईल सगळं?
रश्मीला तिची काळजी वाटत होती. प्रेम करेल सगळं ठीक, उर्वी म्हणाली. बरं रशू, मी मिस्टर पटेलशी बोलून घेते. आपण नेक्स्ट वीक तुमच्या दोघांचं लग्न लावून देऊ. तुला समजतंय ना मी का म्हणते ते? उर्वी. ओके. बरं चल, जरा कॉलेजला जाऊन येते, म्हणत उर्वी कॉलेजला गेली. विराट कॉलेजवर नव्हता. त्याने काही पेंटिंग असाइनमेंट तिच्यासाठी ठेवल्या होत्या आणि त्या घरी करून आणल्या तरी चालतील असा मेसेज तिच्यासाठी ठेवला होता. तिलाही आज तेच हवं होतं. इकडे करण तिच्या रूमचे पडदे लावत होता. त्याने छोट्यातली छोटी गोष्ट स्वच्छ पुसून घेतली होती. उर्वीनं स्वतःकडच्या कीने डोअर ओपन केलं आणि ती घरात आली आणि पाहिलं की फिश टँक, सोफा सगळं तिच्या मनासारखं केलं होतं. ती खुश होते आणि खुशीतच ती बेडरूममध्ये जाते आणि पाहते की तो पडदे लावतोय. ऑलमोस्ट झालंच होतं. मिस्टर पटेल काय करताय? तिच्या या प्रश्नांनी दचकून तो तिच्याकडे पाहतो आणि तो पडणारच की ती पळत जाऊन त्याला पकडते. दोघं एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. सॉरी, ते पाय घसरला. तो सरळ थांबत आणि नजर चोरत म्हणाला. इट्स ओके. तुम्हाला लागलं नाही ना? तिने त्याचा हात आणि पाय पाहत विचारलं. तिचं असं त्याची काळजी घेणं त्याला सुखावून गेलं. मनातल्या मनात हसला तो आणि तिला म्हणाला, आय एम ओके. खूप चेंजेस केले ना तुम्ही घरात? का? तिनं त्याला विचारलं. ॲक्च्युली खूप दिवस झाले काही केलंच नव्हतं आणि तुलाही बरं वाटेल म्हणून. तुला आवडलं का सगळं? त्यानं विचारलं. हो, खूप आवडलं. फक्त एक गोष्ट सोडून, ती म्हणाली. कुठली? करणने विचारलं. फिश टँकमध्ये एकच फिश आहे आणि आपण दोघं आहोत ना, ती बालिशपणे म्हणाली. म्हणजे आपला काय संबंध त्याच्याशी? त्यानं विचारलं. ती फिश टँकजवळ गेली आणि म्हणाली, जसं की आपण एकटे एकटे आपापल्या घरी होतो तेव्हा एकट्याला राहायला नको वाटत होतं, म्हणून आपण परत दोघं सोबत राहतोय, राईट? तसंच या एकट्या फिशलाही एकटं वाटत असेल आणि मे बी तो त्याचा पार्टनरला मिस करत असेल. ती फिश टँककडं बघून बोलत होती. तो मात्र तिचं बोलणं मन लावून ऐकत होता आणि मनातच विचार करत होता. ऑफकोर्स मिस करत असेल. मीही तुला किती मिस करत होतो. मनातल्या मनात माहिती. आपण याला पार्टनर आणूया. रात्री डिनरला बाहेर जाऊ आणि पार्टनर आणू, चालेल? त्यानं तिला विचारलं. तो इतक्या लवकर तिच्या स्टुपिड स्टोरी ऐकेन तिला वाटलं नव्हतं, पण ती खुश झाली आणि जाण्यासाठी तयार झाली. तिनं तिचं सामान तिच्या नवीन कबर्डमध्ये ठेवलं आणि ती प्रत्येक गोष्ट स्पर्श करून पाहत होती, कारण त्या रूममधली प्रत्येक गोष्ट त्याने स्वतःच्या हातानं सजवली होती आणि ती तिच्यासाठी स्पेशल होती. रात्री त्यांनी डिनरहून येताना एक फिश आणली आणि फिश टँकमध्ये टाकली. तसं दोन्ही फिश एकमेकांना हग करत असल्यासारखं तिला वाटलं आणि ती म्हणाली, लुक, ते किती खुश आहेत, एकमेकांना हग करत आहेत. ती सहज बोलून गेली आणि तो तिच्या बोलण्यावर हसला आणि फिशकडे पाहू लागला. खरंच त्यालाही वाटलं की ते हग करत आहेत. आपण यांचं नाव काय ठेवायचं? ती त्याला विचारते. येल्लोवालीचं नाव उर्वी ठेवू. चंचल आहे ती तुझ्यासारखी, तो म्हणाला आणि इकडे उर्वीचे गाल टोमॅटोसारखे झाले. मग त्या ब्लँकिशवाल्याचं नाव करण ठेवू, ती म्हणाली आणि तो फक्त म्हणाला. गुड नाईट म्हणून तो निघून गेला आणि ती मात्र त्या फिशकडे कितीतरी वेळ पाहत होती आणि तिनं लगेच जाऊन एक चित्र बनवलं, ज्यात एक फिश टँक, त्यात 2 फिश आणि त्या फिश टँकच्या बाजूला एक मुलगी आणि दुसऱ्या बाजूला मुलगा थांबले आहेत. खूप सुंदर असं चित्र तिनं काढलं आणि ती तिथेच हॉलमध्ये झोपी गेली. बाथरूमसाठी करणला जाग आली आणि त्याने पाहिलं की उर्वी हॉलमध्येच झोपी गेली. तो तिच्या जवळ गेला आणि त्याची नजर त्या चित्रावर गेली. अगदी हुबेहूब तिनं चित्र रेखाटलं होतं. त्याला खूप आवडलं. त्याने तिला हातात उचलून घेतलं आणि रूममध्ये तिच्या बेडवर झोपवलं आणि त्याच वेळेस ती त्याचा हात घट्ट पकडून झोपी गेली आणि म्हणाली, हबी, मला तुझ्या जवळ झोपायचंय. तिच्या मनातल्या या बोलण्यामुळं त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. तो तिथेच बसल्या बसल्या झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली आणि तिला तिच्या अंगावर खूप जड असं काहीतरी लागलं. तिनं डोळे किलकिले करत
पाहिलं तर करण तिच्या अंगावरून पोटावर हात टाकून निवांत झोपला होता. त्याचं तोंड तिच्या मानेत होतं. तिला पहिलं तर विश्वासच बसला नाही, पण तिनं आजूबाजूला पाहिलं आणि तिला कळालं की ती हॉलमध्ये झोपली असेल आणि यांनी मला इथं आणून झोपवलं आणि हे सगळं झालं. उर्वी, पटकन उठून फ्रेश हो. जर मिस्टर पटेलला तू अशी जवळ दिसली तर तो उगाच स्वतःला गिल्टी वाटून घेईल. स्वतःला समजावत ती हळूच उठली आणि फ्रेश होऊन काही खाता पिता कॉलेजला लवकर निघून गेली. कारण काल विराटनं दिलेले पेंटिंग तिने काढले नव्हते. ते काढण्यासाठी ती लवकर आर्ट विभागात आली होती. इकडे खूप दिवसानंतर त्याला अशी झोप लागली होती. त्याला जाग आली तेव्हा 9:30 झाले होते आणि त्याने पाहिलं की तो उर्वीच्या रूममध्ये होता. मग उर्वी कुठे? तितक्यात त्याला समोर चिठ्ठी दिसली, ज्यात लिहिलं होतं, मिस्टर पटेल, पेंटिंग खूप पेंडिंग होत्या, सो लवकर कॉलेजला आले आहे. तुम्ही शांत झोपला होतात म्हणून उठवलं नाही. टेक केअर. विराट येईपर्यंत तिने 3 पेंटिंग बनवल्या होत्या, ज्या अप्रतिम होत्या. वा, कसल्या भारी पेंटिंग काढल्या आहेस तू. तू खरंच खूप पुढे जाशील. इनफॅक्ट मला वाटतंय माझी जागा, माझी खुर्ची हलणार आता, तो म्हणतो. सर, काहीही, उर्वी म्हणते. उर्वी, आपल्याला स्टेट लेवल कॉम्पिटिशनसाठी भाग घ्यायचा आहे. त्यासाठी 10 पेंटिंग हव्या आहेत. बाकी स्टुडंट्स पण काढणार आहेत. तुला विशेष लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला त्या पेंटिंग मुंबईला पाठवायच्या आहेत, त्याही उद्याच. त्याचं जे काही प्राईज मनी असेल ते डायरेक्ट तुम्हाला भेटलं जाईल, तो तिला सांगत होता. ओके सर, उद्यापर्यंत मी माझ्या पेंटिंग्स तुम्हाला देईन, उर्वी म्हणते. बाकी 5 स्टुडंट पण येतात आणि विराट त्यांनाही सगळं समजावून सांगतो. त्यातली मितालीला विराट फार आवडत होता. ती नेहमी त्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असायची, पण विराट उर्वीला अटेन्शन देणं तिला कुठेतरी खटकत होतं. उर्वी घरी निघून आली आणि आल्यानंतर तिनं पेंटिंग बनवायला घेतल्या. तिला 5 पेंटिंग बनवायच्या होत्या, त्याही बेस्ट. त्यातली एक पेंटिंग तिनं गावामधली स्त्री अशी बनवली. त्यानंतर दुसरी पेंटिंग तिनं ॲक्रेलिक पेंटिंगने बनवली. ही पेंटिंग बनवता बनवता तिला संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. इकडे करणही कॉलेजवरून परत आला होता, पण आल्यापासून त्याला उर्वी दिसली नव्हती. तो फ्रेश झाला. त्यानं कॉफी घेतली आणि थोडा टीव्ही पाहिला, पण तरीही उर्वी बाहेर दिसली नाही. न राहून त्याने ठरवलं की रूममध्ये जाऊन पाहूया, ठीक तर असेल ना ती. त्यानं दार नॉक केलं, पण आतून काहीच रिस्पॉन्स आला नसल्यामुळं तो आत आला. त्यानं पाहिलं, रूमभर पसारा होता. कुठे कलर्स, कुठे पेपर्स, तर कुठे ब्रश, असं बरंच काही पडलं होतं. त्यानं पाहिलं ती पेंटिंग बनवण्यात गर्क आहे. त्यानं दारापासून सुरुवात केली आणि सगळ्या वस्तू जागेवर मांडल्या आणि तिच्या पाठीमागे जाऊन थांबला. ती जी पेंटिंग बनवत होती ती त्याला त्याची आणि तिचीच वाटत होती. नाईट मोड, अप्रतिम, तो बोलून गेला आणि तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. कशी आहे, तिनं पेंटिंगकडे बघून विचारलं. खूप सुंदर, त्यानं तिच्याकडे बघून उत्तर दिलं. आपण दोघे आहोत हे, सोबत पण मनाने दूर, ती नकळतपणे बोलून गेली. त्याला तिचं बोलणं समजलं होतं. आज जेवणार नाहीयेस का, करणनं तिला विचारलं. आणखीन 2 पेंटिंग्स झाल्यावर जेवेन, तुम्ही जेवून घ्या. तिनं 4 पेंटिंग बनवण्यासाठी तयारी करू लागली. अरे, ही एवढी सिरियस आणि सिन्सिअर कधीपासून झाली? मी तर मागच्या वेळी सहज रागावलो होतो. हिनं खरंच मनावर घेतलं वाटतं, तो मनातल्या मनात बडबडत असतो. नाही, चल जेवून सगळं करत बस. त्यानं जबरदस्ती तिला जेवण करायला घेऊन गेला. जेवण करते वेळेस पण तिची पेंटिंग आणि विराट सर एवढीच बडबड चालू होती. तुम्हाला माहिती, विराट सर 1 नंबर पेंटिंग करतात. त्यांची स्पीड पण खूप छान आहे. मला टिप्स छान देतात. ती भरभरून बोलत होती विराटविषयी. माझ्याविषयी तर कधी बोलत नाही. 4 दिवसात या विराटनं चांगलंच इम्प्रेस केलेलं दिसतंय, तो आतून चिडत होता. जेवणही नीटसं न करता तशीच पळत निघून गेली पुढच्या पेंटिंग बनवण्यासाठी. त्यानं सगळं आवरून घेतलं आणि थोडा वेळ टीव्ही पाहत बसला, पण टीव्हीमध्ये मन लागत नव्हतं. त्याला तिची बडबड,
आजूबाजूला असण्याची सवय झाली होती म्हणून खूप एकटं वाटतंय. तो परत तिच्या रूममध्ये गेला, पण एक ग्लास कोमट दूध आणि त्यात थोडं जायफळ टाकली जेणेकरून तिला आरामाची झोप लागावी म्हणून. ते दूध आणलं होतं तुझ्यासाठी, तिला ग्लास दाखवत तो म्हणाला. ठेवा तिथं, नंतर पिते. टेबलकडे इशारा करत ती म्हणाली. तोंडात ब्रश, हातात ब्रश, गालाला कलर, हात कलर्सनी भरलेले. तिचा तो क्यूट अंदाज तिच्या नकळत मोबाईलमध्ये साठवून घेतो. बराच वेळ जागून ती पेंटिंग्स पूर्ण करते आणि दुसऱ्या दिवशी ती विराटला तिच्या पेंटिंग देते. त्याला फार आवडतात. मितालीच्याही पेंटिंग खूप सुंदर असतात. विराट पेंटिंग एक्झिबिशनला पाठवतो. कॉम्पिटिशन उर्वी जिंकते आणि त्याचं प्राईज मनी पण तिलाच भेटतं. ती घरी येते आणि देवाला नमस्कार करते. कॉंग्रॅच्युलेशन्स उर्वी, तो तिला विश करतो. मिताली खूप रागात असते. उर्वीला प्राईज भेटलं हे तिला बिलकुल पटलं नव्हतं. माझ्या इतक्या सुंदर पेंटिंग असून पण त्या उर्वीला प्राईज भेटलं, सोडणार नाही मी उर्वी तुला. मिताली चरफडत होती. घरी आल्यानंतर तिला वाटलं होतं मिस्टर पटेलला हक करावं आणि स्वतःची खुशी जाहीर करावी, कारण त्याच्यामुळेच तिला हा मार्ग भेटला होता. पण फॉर्मॅलिटी म्हणूनच सगळं करावं लागलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये मितालीनं काहीतरी प्लॅन केला होता, ज्यामुळं उर्वीला नक्कीच त्रास होणार होता. उर्वी आल्यानंतर मितालीनं तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला इशारा केला आणि त्या मैत्रिणीनं चुकून पाडलं असं पाण्याची बॉटल पाडली आणि नेमकी उर्वी तिथं आली आणि जोरात पाय घसरून पडली. पण पडताना तिचा हात बाजूला ठेवलेल्या चहाच्या रिकाम्या कपावर पडला आणि कप फुटून तिचा एक तुकडा उर्वीच्या पायात घुसला. रक्त वाहू लागलं. उर्वी ओरडू लागली. विराट पळतच तिथे आला. त्यानं पाहिलं की उर्वीला हर्ट झालंय, खूप लागलंय. त्याने पटकन तिला उचललं आणि स्वतःच्या गाडीच्या दिशेनं धावला. यामुळे पूर्ण कॉलेजमध्ये गोंधळ सुरू झाला. त्याची भनक करणच्या डिपार्टमेंटलाही आली आणि नितीननं त्याला सांगितलं. करण, उर्वी वहिनीला लागलं खूप पायाला. कसं मला नाही माहिती. नितीन सांगतोय तोपर्यंत करण तिथून निघून गेला होता. जवळच्याच पब्लिक हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाण्यात आलं. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि जखम जास्त डीप नसल्यामुळं फक्त ड्रेसिंग करून दिली आणि थोडा वेळ तिथेच तिला रेस्ट करायला सांगितलं. उर्वी, तुला बरं वाटतंय ना? विराट. येस सर, डोंट वरी, आय एम ओके, तिनं हसत उत्तर दिलं. करण पळतच रिसेप्शन एरियामध्ये पोहोचला आणि समोरून येणाऱ्या डॉक्टर सत्यार्थला धडकला. आय एम सॉरी, ते मी गडबडीत होतो. करण. इझी मॅन, इझी, काही प्रॉब्लेम नाही. आय कॅन अंडरस्टँड. हॉस्पिटलमध्ये असं होतं, स्पेशली जेव्हा आपलं कोणी ॲडमिट असतं. सत्या म्हणाला. या माय वाईफ, ती इंज्युअर झाली, सो मला तिला भेटायचं आहे. करण म्हणाला. त्याच्या आवाजावरून तो घाबरलेला वाटत होता. एक मिनिट, तुमच्या वाईफचं नाव सांगा, मी तुम्हाला ती कुठे आहे सांगतो. सत्या म्हणाला. उर्वी शर्मा. करण सत्यानं रिसेप्शनवर विचारून घेतलं आणि तो करणला म्हणाला. कम विथ मी दाखवतो, म्हणत तो त्याला तिच्या वॉर्डकडे घेऊन गेला. समोर उर्वी पिलोवर पाय ठेवून बसली होती. पायाला बरीच ड्रेसिंग केलेली होती. तो पळतच तिच्या जवळ गेला आणि त्यानं तिच्या पायाला हात लावला आणि तिला विचारलं. खूप दुखतंय का? नाही मिस्टर पटेल, मी ठीक आहे. तिनं त्याचा हात पकडून बाजूच्या चेअरवर बसायला सांगितलं. तितक्यात तिथं मेडिसिन आणायला गेलेला विराट आला आणि त्याने समोर पाहिलं की करण उर्वीच्या बाजूला बसलेला होता. त्याला समजत नव्हतं करण का आला इथं. बाय द वे मिसेस पटेल, यू आर सो लकी. तुमचे हजबंड किती काळजी करतात तुमची, आणि प्रेमही. सत्याच्या या बोलण्यावर दोघं पण एकमेकांकडे बघून नजर चोरू लागले. खाली मला भेटले तेव्हा खूप घाबरले होते तुमच्यासाठी, सत्या म्हणाला. या, आय एम व्हेरी लकी. आणि तसेच आहेत ते. त्यांना एक्सप्रेस करता येत नाही, पण काळजी खूप असते त्यांना आपल्या माणसाची. उर्वी त्याच्याकडे बघून म्हणाली. तिचं आपल्याविषयीचं मत ऐकून त्याला खूप छान वाटतं. इतका वेळ सगळं ऐकणाऱ्या विराटला मात्र झटका लागतो.
की पहिल्यांदा कुठली तरी मुलगी मनापासून आवडली आणि तीही मॅरिड निघाली. आणि तिचा नवरा कोण? तर हा खडूस प्रोफेसर. एक सेकंड विराट, या खडूसचं तर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना? ओ, म्हणजे याची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाईफ उर्वी आहे. म्हणजे 1 वर्षानंतर हे अलग होतीलच. म्हणजे तू प्रयत्न करू शकतोस विराट. विराट स्वतःला समजावत होता. यांच्यासाठी मेडिसिन घेऊन या. सिस्टरनं एक चिठ्ठी दिली होती आणि ती विराटनं पुढे येऊन घेतली. मी आणतो मेडिसिन. विराट जाणारच की करण त्याच्या हातामधली चिठ्ठी घेऊन येतो आणि म्हणतो, सर तुम्ही नका काळजी करू, मी घेईन ते मेडिसिन माझ्या वाईफसाठी. करण, तिची जखम फक्त भिजू देऊ नकोस आणि मेडिसिन वेळेवर दे. आणि हो, ड्रेसिंग करायला घेऊन ये परवा, ओके? आणि उर्वी, टेक केअर. एवढं बोलून सत्या तिथून निघून जातो. सिस्टर उर्वीला ड्रेसिंगबाबत बोलत असते आणि त्याच वेळेला विराट करणला म्हणतो, ही तुझी वाईफ आहे मला माहीत नव्हतं. तुझ्यासारख्या खडूस माणसाला इतकी स्वीट आणि क्यूट मुलगी कशी भेटली याचा विचार करतोय. बट एक बरं आहे की तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, मला टेन्शन नाही. म्हणजे तुला कसलं टेन्शन? करण त्याला डोळे बारीक करून विचारतो. मला त्यानंतर तिला प्रपोज करायला. विराट डायरेक्ट बोलून जातो आणि करण हातांच्या मुठी आवळतो. तो काही बोलणार तितक्यात, सर व्हीलचेअर लागेल मॅडमला घेऊन जाण्यासाठी, सिस्टर म्हणते. पण करण तिला दोन्ही हातात उचलून घेऊन जातो आणि त्याच्या गाडीत बसवतो. यावेळेस नाही विराट, कॉलेजला असताना या करणनं खूप त्रास दिला आहे आपल्याला, पण यावेळेस माझं प्रेम मी मिळवणारच. त्यांना जाताना बघून विराट स्वतःशीच म्हणतो. करण तिला अलगद घरी घेऊन येतो. तिला हॉलमध्ये सोफ्यावर बसवतो, फॅन ऑन करतो, टॉवेलने तिचा घाम पुसतो आणि तिच्यासाठी ग्लास भरून पाणी आणतो आणि तिला देतो आणि तिच्यासमोर सोफ्यावर बसतो. उर्वी त्यातलं पाणी न पिता त्याच्यासमोर ग्लास धरते आणि म्हणते, मिस्टर पटेल आधी तुम्ही पिऊन घ्या पाणी, तुम्हाला तहान लागली असेल. आणि तो ते पाणी पिऊन घेतो. रात्री ते तिचं जेवण पण तिच्या रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा ती फोनवर बोलत असते. डोंट वरी सर, मी ठीक आहे, मला बरं वाटल्यावर मी पेंटिंग बनवून देईन. उर्वी विराटशी बोलत होती. तिचं त्याला हसून हसून बोलण्यानं करणला त्रास होत होता आणि त्यांनी तिच्यासमोर ताट धरलं आणि म्हणाला, जेवून घे, नंतर बोल फोनवर. तीही लगेच फोन ठेवून देते. जेवण झाल्यावर मात्र तो जाऊ लागतो. तसं ती त्याला आवाज देते, मिस्टर पटेल. हा बोल, करण म्हणतो. काही नाही, सहजच, उर्वी म्हणते. आणि तो जेवण केलेलं ताट किचनमध्ये ठेवतो आणि तिच्यासाठी तिचा नाईट ड्रेस काढून तिला देतो. चेंज कर, मग वॉशरूमला सोडतो. तो म्हणतो. तिला छान वाटतं की न सांगता त्याला सगळं कळतंय आपलं. ती नाईट ड्रेस घेते पण तो शॉर्ट वन पीस होता. मे बी त्यांना समजलं नसेल काय द्यावं म्हणून हा ड्रेस दिला असेल. ती घालते आणि तेवढ्यात तो आत येतो आणि म्हणतो, ॲक्च्युली तुला नाईट सूटची पॅन्ट घालणं डिफिकल्ट झालं असतं म्हणून मी हा ड्रेस दिला. थँक्यू, ती म्हणते. तो तिला उचलून टॉयलेटवर बसवतो आणि बाहेर निघून जातो. तिचं आवरल्यावर तिला परत बेडवर झोपवतो. झोप आता, काही लागल्यास कॉल कर. नाही तर मी इथेच झोपू का? तो तिला विचारतो. नाही नको, तुम्हाला दुसऱ्या जागी झोप येत नाही, माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको, सो झोपा तुम्ही तिकडंच. काही लागलं तर आवाज देते, उर्वी म्हणते. दुसऱ्या दिवशी तो स्वतःचं सगळं आवरून घेतो आणि तिला उचलून हॉलमध्ये आणतो. तिच्या पायाला प्लास्टिक बॅग बांधतो आणि तिला बाथरूममध्ये सोडतो आणि विचारतो, आर यू शुअर? तुला जमेल ना एकटीला? नाहीतर असू दे, नको करू आंघोळ. मी करेल, नका काळजी करू. तो बाहेर निघून येतो आणि डोअर बाहेरून लॉक करतो आणि हॉलमध्येच तिची वाट पाहत बसतो. काही वेळानंतर तिच्या ओरडण्याचा आवाज येतो आणि तो पळतच बाथरूमच्या डोअर बाहेर थांबून तिला विचारतो, तू ठीक आहेस ना? करण, पाय घसरून पडले, ती म्हणते. मी येऊ का आत? तो विचारतो. नाही नको, मी फक्त बाथरोब घातला आहे, मी प्रयत्न करते उठण्याचा.
ती आतून म्हणते आणि उठायला जाऊन परत एकदा घसरून पडते आणि जोरात ओरडते. आणि तो जो इतका वेळ झालं डोअरच्या लॉकला हात लावून थांबला होता तो तिला म्हणतो, उर्वी मी आत येतोय, आणि आत जातो. ती समोरच घसरून पडलेली असते. बाथरोब अस्ताव्यस्त झालेला असतो. तिला फार दुःखत होतं. तिला त्या अवस्थेत पाहून त्याच्या हृदयात पण कळ निघाली. बघूया पुढे काय घडतं दोघांमध्ये. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.